पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचे काम संथ गतीने सुरू असल्याने पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होऊन विद्यापीठात अधिकाऱ्यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे। अधिकाऱ्यांच्या अंगावर भंडारा उधळल्यानंतर काळे वस्त्र दाखवत निषेध व्यक्त केला। कारण आहे कोणाकोणावरती उधळला भंडारा, काय कारण? भंडारा मी PWच्या अधिकारी व त्यांचे जे शाखा अभियंता वगैरे आहेत आणि ठेकेदार कंत्राटदार यांच्या अंगावर भंडारा टाकला। त्यांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची आपले जेजुरीच्या खंडेरायांनी आशीर्वाद द्यावा म्हणून मी भंडारा उधळला त्यांच्यावर। कशामुळे हा भंडारा उधळला? हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा स्मारक उभा करण्यासाठी जे शासनाने निधी मंजूर केलेली आहे, तर ते काम आहे ना 2-3 वर्षे झाली पेंडिंग आहे। ते प्रत्येक वेळी प्रत्येक मीटिंगमध्ये 10 दिवसात पूर्ण होतो, 1 महिन्यात पूर्ण होतो, 4 महिन्यात कम पूर्ण होतो, असे काहीतरी कारण द्यायचे। त्यामुळे मी आणि हे काम पूर्ण न होता सगळ्या अहिल्याप्रेमींचा त्याच्यावर आक्रोश होता। ते माझ्या मनानं मला पण थोडासा राग आला आणि मी पण माझा राग व्यक्त केला। कुलगुरूंवरती आपण भंडारा उधळलाय का? कारण त्याचे कुलगुरू पण बसलेले होते। नाही, त्यांच्या अंगावर मी भंडारा उधळला नाहीये। भंडारा लावला का? नाही लावला। त्यांच्या नाकर्त्यामुळे हे काम होत आहे। कुलगुरू या समितीचे प्रमुख आहेत, जवळपास 1.5-2 वर्ष झालं तुम्ही सत्य समितीवरती आहात, सत्तेत भाजप आहे, निधी मिळतोय, सगळं असताना देखील विद्यापीठामध्ये हा पुतळा होऊ शकत नाही। शिक्षकांचे सगळं हो, हे खंत वाटते आमच्या मनाला। विद्यापीठे नाही, जर 1-2 महिन्यात जर ह्या आपल्या स्मारकाचा काम पूर्ण नाही झाला तर उग्र स्वरूपाचं आंदोलन माझं असेल। भंडारा उधळलाय, त्याचबरोबर तुम्ही बाटली देखील भिरकवून जे आहे ते PWDच्या अधिकाऱ्याला मारलेले आहे। ज्या विद्यापीठाला अहिल्यादेवींचं नाव आहे त्या विद्यापीठात कुलगुरूंच्या समोर असं पद्धतीनं बाटली भिरकवून मारणे कितपत योग्य वाटतंय? नाही, ते जे कंत्राटदार होते, कंत्राटदार वारंवार आहे ना आम्हाला 15 दिवसात पूर्ण करतो, 8 दिवसात करतो। ह्यांनी आमच्या स्मारक अहिल्यादेवींच्या श्रद्धास्थान आहे आमचा, त्या श्रद्धास्थानाचा आमच्या अहिल्यादेवींचा अपमान करत आहेत। 301वी जयंती होती, त्या जयंतीनिमित्त आम्हाला स्मारकाचा उद्घाटन करायचं होता, तर त्यांनी कितपत त्यांना योग्य वाटतो की अहिल्यादेवींचा अपमान केल्यासारखं होतो ती, त्यामुळे तुम्ही बाटली भिरकवून हो।